आम्हा घरी धन शब्दांचीच शस्त्रे. मित्रांनो, हा प्रसिद्ध आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात, आमच्या घरी धन आहे, पण ते कशाचं धन आहे? शब्दाचं धन आहे. या शब्दाच्या धनाच्या जीवावर समाजामध्ये पसरलेले धर्मांधपणा, समाजामध्ये पसरलेला जातीभेद, समाजामध्ये पसरलेले कर्मकांड, समाजामध्ये पसरलेलं अज्ञान, समाजामध्ये पसरलेली भोंदूगिरी आणि या सर्व वाईट प्रवृत्तीने हा समाज रंजलेला गांजलेला आहे. त्याच्यामुळे या शब्दधनांचा उपयोग करून, या शब्दांचं शस्त्र बनवून आम्ही या सर्वावरती आघात करणार आहोत, घात करणार आहोत आणि या ठिकाणी समतेवर आधारित असा समाज निर्माण करणार आहोत. आणि त्याच्यासाठी आमचं भांडवल आहे शब्दधन आणि त्याचंच आम्ही शस्त्र बनवलेलं आहे. आणि या समाजामध्ये ज्ञानाचा दिवा लावून प्रत्येकाला ज्ञानी बनवण्याचं काम करणार आहोत. तसेच या भोळ्या भाबड्या समाजाला ईश्वर भक्तीच्या आधारे हातामध्ये काम आणि तोंडामध्ये नाम अशा प्रकारच्या वारकरी संप्रदायाच्या सूत्रामध्ये बांधून आम्ही इहलोकाबरोबरच परलोक या दोन्ही गोष्टीचा संगम या वारकरी संप्रदायाच्या माध्यमामधून आम्ही घडवून आणणार आहोत. याच्यासाठी आमचं धन आहे ते शब्दधन. परंतु हल्लीचे वारकरी, हल्लीचे जे संत म्हणून घेतात स्वतःला, मी सर्व संतांचा उल्लेख करणार नाहीत, सर्वच लोक या कॅटेगरीमध्ये येत नाहीत, मला माहित आहे. काही लोक खूप चांगले आहेत, त्यांची आजही तळमळ आहे की तुकोबानी, ज्ञानोबानी, नामदेवानी जो वारकरी संप्रदाय ज्या कारणासाठी निर्माण केला, त्याच कारणासाठी आपण देखील लढलं पाहिजे. त्याच कारणासाठी आपण कीर्तनाचा, भजनाचा, भारुडाचा उपयोग केला पाहिजे, म्हणून त्यांची आज देखील तळमळ आहे. परंतु समाजामध्ये सध्या पैशाच्या, मोहाच्या स्वार्थापायी संत तुकाराम महाराजांनी, संत ज्ञानेश्वर महाराजांनी, संत नामदेव महाराजांनी, गोरा कुंभार, सेना नावे, सौदा माळी या सर्व संतांनी निर्माण केलेलं शब्दधन, या शब्दधनांचा उपयोग करून आजकालचे स्वतःला संत म्हणवणारे जे काही ढोंगी लोक आहेत, या लोकांनी मोहमाया निर्माण केलेली आहे, आर्थिक धन निर्माण केलेले आहे, प्रॉपर्टी निर्माण केलेली आहे. मित्रांनो, कारण आज जेवढी महाराजांची फीस जास्त, कीर्तनाची फीस जास्त, तितक्या मोठ्या प्रमाणात तो महाराज चांगला असा गैरसमज निर्माण झालेला आहे. आणि तुकाराम महाराजांनी तो सांगितलेलं आहे, घेती देती नरका जाते. परंतु तुकाराम महाराजांच्या या शस्त्रांचा देखील या लोकांवर फरक पडला नाही. आता एवढे डांबरेच झालेत हे लोक, बोंधू लोक, बगळ्यासारखे लोक निर्माण झालेले आहेत. बगळ्यासारखे, बगळा डोळ झाकून पाण्यामध्ये उभा राहतो, तप करणाऱ्या साधू सारखा भासतो. परंतु ज्या वेळेस मासा जवळ येतो त्यावेळेस हे जप तप सर्व सोडून मासा, त्या बगळा त्या माशाची शिकार करतो. तशाच प्रकारच्या लोकांचा भरणा या वारकरी संप्रदायामध्ये झालेला आहे. आणि आर्थिक धन कमावण्यामध्ये हे लोक या वारकरी संप्रदायाचा उपयोग करून घेत आहेत. किती होती ज्ञानेश्वर महाराजापती, ज्ञानेश्वर महाराजाजवळ किती इस्टेट होती. अहो, खाण्याचं वांद होतं त्यांचं, खाण्याचं मधुकरी मागून खात होते. नामदेव महाराजाजवळ किती इस्टेट होते, काहीच नव्हतं नामदेव महाराजाजवळ. संत जनाबाईचा एक अभंग आहे, रक्त्याची लंगोटी सुंभाचा करदोडा, नामा वाळवंटी कीर्तन करी. सुंभाचा करदोडा, रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी.
नामदेव महाराजांची परिस्थिती काय होती हा अभंग सर्व सांगून जातो. नामदेव महाराजांचं कुटुंब खूप मोठं होतं. लेक, सुना, ते स्वतः, आई वडील, जनाबाई एवढा मोठा परिवार होता आणि सर्वांनी अभंग रचना निर्माण केली, परंतु पैसे कमवले नाहीत. सर्व समाजाला सुधारवण्यासाठी त्यांनी या शब्दधनांचा उपयोग केला. तशाच प्रकारे तुकाराम महाराजांनी देखील केलेला आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच शस्त्रे, शब्दांचीच शस्त्रे निर्माण केली तुकोबांनी आणि या समाजामध्ये रंजल्या गांजलेल्या लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम केलं. त्यांना मेन ट्रॅक वर आणण्याचं काम केलं संत तुकाराम महाराजांनी. आणि त्यांना किती छळलं रे या लोकांनी. संत तुकोबाला, ज्ञानोबाला किती छळलं, तुकोबाला किती छळलं आपण सर्व जाणतात मित्रांनो. परंतु हल्लीचे संत, सर्व संताला मी म्हणत नाही, हल्लीचे जे डुप्लिकेट साधू संत आहेत, बगळ्यासारखे संत आहेत, कालनेमी सारखे संत आहेत. कालनेमी माहित असेल आपल्याला रामायणामधला. तसेच हरणाचं कातडं पांघरलेले लांडगा, अशा प्रकारचे साधू संत सध्या आहेत. ढोंगी जे लक्झरी जीवनाच्या पाठीमागे लागलेले आहेत, छोटाबुटामध्ये कीर्तन करतात. वारकरी संप्रदायामध्ये साधी राहणी, उच्च विचारसरणीला खूप महत्व आहे, परंतु नाही, वारकरी संप्रदायाच्या विचारसरणीचं यांना काहीही देणं घेणं नाही. फक्त लोकांना घुमवायचं. अशाच प्रकारचे कीर्तनकारांची संख्या वाढलेली आहे. त्याच्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये सध्या प्रतिगामी विचारांचा प्रचंड भरणा झालेला आहे मित्रांनो. आणि वारकरी संप्रदाय बदनाम करण्याचं काम या लोकांच्या मार्फत होत आहे. कारण या लोकांना पैसा कमवायचा हाव यांच्या पाठीमागे लागली आणि हेच काही राजकीय पक्षांनी ओळखले, हेरलंय. त्याच्यामुळे या वारकरी संप्रदायातील लोकांना हाताशी धरून ते स्वतःचा फायदा करून घेत आहेत काही पक्ष, काही लोक मित्रांनो. आणि वेळीच या गोष्टी नाही थांबल्या तर फार मोठे भयानक परिणाम याच्यापासून होऊ शकतात. त्याच्यामुळे माझी सर्वांना कळकळीचे हात जोडून विनंती मित्रांनो, ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव, सेना महाराज, तसेच नरहरी महाराज, चोखा मेळा, कर्मा मेळा, बंका, शेख महम्मद, तसेच आपले सावता बाबा, या सर्वांचा वारकरी संप्रदाय जर वाचायचा असेल तर सर्वसामान्य लोकांनी ढोंगी साधू संताला कधीही कीर्तनाला बोलवू नका. कारण त्यांचं वागणं हे भोगाचं आहे आणि बोलणं फक्त त्यागाचं आहे. त्याच्यामुळे वारकरी संप्रदाय आपला बदनाम होत आहोत. त्याच्यामुळे चांगल्या लोकांना सपोर्ट करा. चांगले जे काही साधू आहेत त्यांना सपोर्ट करा. आणि जे काही हे सुपारी बहादर आहेत, वारकरी संप्रदायाला बदनाम करणारे, प्रतिगामी विचार पसरवणारे, अंधश्रद्धा पसरवणारे, अशा लोकांपासून सावध राहा. तरच आपला वारकरी संप्रदाय हा पवित्र, वारकरी संप्रदाय कालही पवित्र होता, आजही आहे आणि उद्याही राहणार, यात तीळ मात्र शंका नाही. परंतु आपल्याला सावध राहण्याची मात्र नक्कीच गरज आहे मित्रांनो. भेटू पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी.